स्वयंसेवक विठ्ठल ओळख व्हावी या ठिकाणी। त्यानंतर जे देवीच्या मागे जी जागा आहे तिकडे एक स्पर्धेमध्ये आपला प्रसाद दादाचा एका गोणीमध्ये बांधायची आणि मग ती गोणी खाली टाकली जायची। का तर जय शिवराय मंडळी, आज मी आलो आहे प्रभादेवी इथे आणि प्रभादेवी इथे आज स्वराज्य शिलेदार यांनी खूप सुंदर असा गडकिल्ले स्पर्धा भरपूर अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये आपला प्रसाद दादाचा हा किल्ला आहे, त्यामध्ये रत्नदुर्ग त्यांनी किल्ला छानपैकी बनवलेला आहे। तो आता खूप सुरेख अशी एक माहिती देणार आहे, व्यवस्थित नीटपणे ऐका। नमस्कार, जय शिवराय, माझं नाव प्रसाद मुंगेकर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी किल्ला बनवण्यास प्रतिकृती स्पर्धेमध्ये भाग घेतला। तर यावर्षी मी रत्नदुर्ग हा किल्ला बनवला आहे। तर मी तुम्हाला रत्नदुर्ग या किल्ल्याबद्दल थोडीफार माहिती सांगतो। पहिला आपण जाणून घेऊया या किल्ल्याबद्दल। तर या किल्ल्याला दोन नावं आहेत, एक म्हणजे रत्नदुर्ग आणि दुसरं नाव आहे भगवती दुर्ग। भगवती दुर्ग हे नाव किल्ल्यावरती असलेल्या भगवती देवीमुळे हे नाव किल्ल्याला असं पडलं आहे। आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा किल्ल्याचा जो आकार आहे हा एक घोड्याचा जी नाळ असते त्या नाळेच्या आकाराचा हा किल्ला आहे। आणि हा किल्ला रत्नागिरीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे। तर तुम्ही SD करूनही त्या तिकडे सहज जाऊ शकता आणि स्वतःची जर गाडी असेल किंवा बाईक असेल तर बाईकवरूनही या किल्ल्यावरती जाऊ शकता। त्याच्या तुम्ही जायचं असेल तर डायरेक्ट तुमची सोय STची नाही पण गाडीची सोय डायरेक्ट आपलं पायथ्यापर्यंत जाते, गाडी महाद्वारापर्यंत जाते। अच्छा, हा किल्ला जवळपास 120 एकर एवढ्या भागामध्ये व्यापलेला हा किल्ला आहे। तर हा आहे किल्ल्याची जुनी तटबंदी आहे। हा जुना दरवाजा तिकडून खरं तर आहे, पण आता सोय याच्या पलीकडून आतमध्ये येण्यासाठी केली आहे। आतमध्ये आल्यानंतर किल्ल्याचा इकडे हे जे महाद्वार आहे इकडे तुम्हाला तुमची बाईक किंवा पार्क करून तुम्ही सहज आतमध्ये जाऊ शकता। किंवा तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये जाता, किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर पाहायला मिळते ते भगवती देवीचं मंदिर पाहायला मिळते। या देवीमुळे या किल्ल्याला भगवती देवी हे सुद्धा नाव पडलेलं आहे। भगवती देवीच्या दरवाजाच्या अगदी समोर कान्होजी आंग्रे ज्यांच्यामुळे आपल्याला आरमाराचं जे सौख्य लाभलं, ज्यांनी आपल्या आरमार चांगलं बळकट केली, कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचं एक स्मृतिचिन्ह म्हणून तिकडे आपल्याला मूर्ती पाहायला मिळते। नंतर आपण आपलं भगवती देवीच्या मंदिराकडून पुढे गेलात तर इथून वरती आल्यानंतर आपल्याला गणेश बुरुज पाहायला मिळतो। गणेश बुरुजाकडून थोडं चालत डाव्या हाताला चालत आलात तर इकडे आपल्याला रेडे बुरुज हा बुरुज पाहायला मिळतो। तर रेडे बुरुज याच्यावरती एक ऐतिहासिक वास्तू आहे, म्हणजे एक खांब असं एक स्मारक आहे। त्या स्मारकातून पुढे आपण चालत आल्यानंतर आपल्याला मागे एक बुरुज पाहायला मिळतो, तो बसक्या बुरुज। बसक्या बुरुजच्या नंतर पुढे आपण आलात तर तिकडे आपल्याला पाहायला मिळतो ह्या बाजूला आहे मारक्या बुरुज। म्हणजे असं बोललं जातं की हा जो आहे बुरुज जो आहे याच्यावरून कडेलोट जी त्यावेळेला शिक्षा होती जे असायचे किंवा जो काही जास्त मोठा गुन्हा असायचा तर त्याला शिक्षा म्हणून आपल्याला कडेलोट ही त्यावेळी महाराजांनी एक हे आणली होती, शिक्षा आखली होती। तर या मारक्या बुरुजावरनं डायरेक्ट खाली तिकडून जो गुन्हेगार असायचा त्याला खाली टाकलं जायचं। त्याच्यानंतर पुढे आपण आल्यानंतर इथे असतो तो वेताळ बुरुज आहे। ह्या बुरुजावरनं आपल्याला सरळ इकडे सुद्धा एक जो ह्याच्याबद्दल मी नंतर सांगतो, पण इकडे जो आहे तो टकमक पॉईंट आहे, त्याचं पण त्या टकमक पॉईंटचं असं आहे वैशिष्ट्य की त्याच्यावरनं सुद्धा शिक्षा दिली जायची कडेलोटची। त्यानंतर वेताळ बुरुजाच्या नंतर थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो तो वाघ्या बुरुज। वाघ्या बुरुजाच्या थोडा पुढे गेल्यानंतर लागतो तो टेहळणी बुरुज। तर असे हे इकडचे हे जे बुरुज आहेत त्या बुरुजाबद्दलची माहिती आहे। त्याच्यानंतर जे देवीच्या मागे जी जागा आहे तिकडे एक भुयार आहे आणि विहीर आहे। अच्छा, त्या असं म्हटलं जातं की त्या भुयारामधून जो एक रस्ता जातो आतमधून, तर इकडे एक नैसर्गिकरित्या इथे दाखवतो नैसर्गिकरित्या निर्माण झालेली एक गुहा आहे।
तसं बोललं जातं की त्या भुयारामधून बाहेर पडण्यासाठी किंवा इकडून आतमध्ये जाण्यासाठी एक चोर रस्ता आहे असं म्हटलं जातं, पण त्याचं अजून काही त्याबद्दल माहिती पूर्णपणे अशी मिळालेली नाही आहे. तर आपण किल्ल्याच्या नंतर बाहेर आलो. जसं आपण आतमध्ये ज्या रोडवरून आपण आलो होतो, मार्गावरून आलो होतो, तर ही जी जागा दिसते आपल्याला, तर हे आहे शिवस्मूर्ती. तर ते शिवस्मूर्ती हे असं जागा आहे की तिकडे जसे आता इथे जसे कार्यक्रम राबवले किल्ले स्पर्धा, तर तिकडे पण महाराजांची एक मोठी मूर्ती सुद्धा आहे बनवलेली, उभी अशी. आणि त्याच्या मागच्या परिसरामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये किल्ल्यांच्या प्रतिकृती, एक मोजक्या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. म्हणजे जसं रत्नदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे, परत आपलं रायगड, राजगड, ह्या किल्ल्यांची तिकडे मातीची नाही सिमेंटची अशी म्हणजे हुबेहूब अशी दिसणारी मूर्त्यांची प्रतिकृती तिकडे मांडलेली आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढे उजव्या हाताला आल्यानंतर हा तो आहे, हा कडेलोट पॉईंट आहे, टकमक. ह्याच्यावरनं त्यावेळी जे विद्रोह करायचे, त्यांना शिक्षा जे व्हायच्या, तर ते त्यावेळी शिक्षाही अशी असायची की जो दोषी असायचा किंवा जो हे करायचा, शिक्षा ज्याला व्हायची त्याला एका गोणीमध्ये बांधायचे आणि मग ती गोणी खाली टाकली जायची. का तर खाली पडल्यानंतर ते जेव्हा आपले तुकडे जे होतात शरीराचे ते इकडे प्रसूर नाही किंवा हरवू नये, ज्याला शिक्षा झाली त्याच्या परिवाराला ते परत रिटर्नमध्ये जे आहे त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी म्हणून मिळून अशी ती कडेलोट जी शिक्षा व्हायची ती अशा प्रकारे व्हायची. त्याच्यानंतर आपण थोडे पुढे गेल्यानंतर तो जो समोर आपल्याला पाहायला मिळतोय तो दीपस्तंभ, तो एक शेवटचा तिकडचा आपल्या किल्ल्याचा एक शेवटचा पॉईंट आहे. आणि नंतर तिकडून जी चालू होती ती परत जी पूर्ण जी जुनी जी आपला जो जुना प्रवेशद्वार होता, त्या प्रवेशद्वाराची पूर्ण तटबंदी जी आहे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण जेव्हा ह्याच्यावरती जरी आलो आहे, रेडे बुरुजावरून आपल्याला समोरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं ते मिरकर वाड्याचं बंदर. त्याचं आपल्याला एक चांगलं दृश्य पाहायला मिळतं. आणि हा किल्ल्याचं वैशिष्ट्य एक असं आहे की आपला हा किल्ला हा तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि ह्याच्या आग्नेय दिशेला जो आहे तो आपलं जमीन चालू होते, म्हणजे असं तो कनेक्टेड असं हे आहे. म्हणजे पूर्णपणे तो आपल्याला पाण्यामध्येही नाही आहे आणि असं जमिनीवरती आहे. तर या हे जे मंदिर आहे त्या मंदिरावरती अजून सुद्धा लोक जातात येतात, म्हणजे कसं पूजा वगैरे होत असते. ऍक्च्युली या किल्ल्याला टायमिंग सुद्धा आहे की सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 6:30 वाजेपर्यंत हा किल्ला इकडे जाऊ शकतो तुम्ही. शेवटचे जेव्हा 6:30 वाजले तर तेव्हा 3 शिट्या वाजतात किंवा तिकडचे जे लोक आहेत जे पहारेकर्मी तिकडे जे असतात सोयी करणारे, ते बंद करायच्या आधी शिट्या वाजवून लोकांना बाहेर जायला सांगतात. म्हणजे टायमिंग आहे इकडे, आपण दर्शनही सुद्धा घेऊ शकतो. अच्छा, आणि पूजा वगैरे होते आणि इकडे पाण्याची सोय आहे, पण इकडे राहण्याची सोय नाही. अच्छा, राहू शकण्यासाठी तुम्ही किल्ल्याच्या जे रत्नागिरीमध्ये जे हार्डली 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती, अच्छा, रत्नागिरी राहण्याची आपली सोय करून घेऊ शकतो. आणि हा पूर्ण किल्ला जो आहे हा पाण्यापासून घेरलेला आहे ना, बाजूबाजूला सर्व पाणी नाही, तिन्ही बाजूने, एक ही बाजू एक आहे, ही बाजू, ही बाजू आहे, ही बाजू. हां, आणि तिकडून आपली एंट्री आहे ना, आणि हा जो जुना दरवाजा आहे, हां, त्याच्यामधला जो 50% पार्ट आहे तो हां जमिनीशी कनेक्टेड. अच्छा, जे आरेवारे बीच जो आहे ना, तिथून पुढे पुढच्या साईडला कनेक्ट, तिकडनं पुढे चालू होत होतो, पुढे मग थोडा काही अंतरावरती. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. जय शिव.